खऱ्या अर्थाने मागच्या सभेमध्ये आयुक्तांनी असं निवेदन केलं होतं की सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या 27 वस्तू आम्ही जुलै शेवटपर्यंत देऊ. आणि म्हणून आज अंकित प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा पुन्हा एकदा घेतला की मागच्या वेळेला आपण जे निवेदन केलं होतं की अजूनही विद्यार्थ्यांना सगळे शाळेय वस्तू मिळालेल्या नाही आहेत. त्याच्यावर आयुक्तांनी उत्तर दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की युद्ध चालू असल्यामुळे ज्या छत्र्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालं नाही असं कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आहे. त्याच्यानंतर अनेक शाळेंमध्ये ज्या वस्तू आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत. आणि आज त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की अजून थोडा काळ लागेल आपल्याला ह्या सगळ्या वस्तू मिळायला. तर आमचं हेच म्हणणं होतं की मग मागच्या वेळेला जे आपण ह्या बैठकीमध्ये आम्हाला उत्तर दिला होतात की आम्ही सगळ्या वस्तू जे जुलै शेवटपर्यंत आपण देणार होतो, मग त्याचं काय झालं. आणि म्हणून अध्यक्षांना मी सांगितलं की मागच्याही वेळेला की फक्त आयुक्त गोल उत्तरं देत आहेत, सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आयुक्त करत आहेत. आजही त्यांनी तेच प्रकार केला, उत्तर ठोस दिलं नाही. जसं नोटबुकच्या ज्या विषय आहेत, विद्यार्थ्यांना अजूनही नोटबुक मिळालेले नाही, रेनकोट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मिळालेले नाही आहेत. अशा पद्धतीने ज्या वस्तू मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. म्हणून मग अंकित प्रभूच्या हरकतीच्या मुद्द्याच्या माध्यमातून आम्ही सभात्याग केला. पण युद्धाचा परिणाम आणि म्हणून छत्र न मिळणं असं उत्तर तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एकदम आश्चर्य असणारा प्रश्न आहे की आता युद्ध चालू आहे आणि त्या म्हणजे छत्री मिळवण्यासाठी युद्ध करतायत की युद्ध चालू आहे म्हणून छत्री मिळत नाही आहेत, असा प्रश्न त्या सभागृहामध्ये आम्ही विचारलं की आज आयुक्त नेमकं कोणाला हे कशा पद्धतीचं उत्तर देत आहेत. आणि म्हणून अध्यक्षांना हेच सांगितलं की अजूनही प्रशासन जे आहे ते योग्य उत्तर देण्याच्या मानसिकतेत नाही आहे. आणि म्हणून हे गोल उत्तर देण्याचा प्रयत्न आता हा संशोधनाचा विषय आहे. नक्कीच पुढच्या बैठकीमध्ये याच्याबद्दलचं उत्तर आपण सविस्तर त्यांच्याकडून बघून घेऊ एवढी खात्री आहे. 14 तारखेला खरं तर शाळा सुरू झालेल्या आहेत, पावसाळा संपायला आला, अजून छत्र्या दिल्या नाहीत. आणि जेव्हा मार्च महिन्यामध्ये जेम पोर्टलशी संबंधित करार करण्यात आला तेव्हा सांगितलं की जेम पोर्टल आल्यामुळे लवकरात लवकर सर्वांना वस्तू मिळतील आणि कमी दरामध्ये आणि पारदर्शक कारभार होईल असं भाजपकडून वारंवार सांगितलं जात होतं. तेच म्हणणं आहे की मार्चमध्ये जर त्यांनी टेंडर फ्लोट केलं असं ते म्हणतात आणि जेमच्या माध्यमातून ही नवीन प्रक्रिया त्यांनी आणली तर मग मार्च झाला, एप्रिल, मे, जून शाळा चालू होणार होते हे काय प्रशासनाला माहीत नव्हतं का. आणि ह्याच्यापूर्वी आपण जूनमध्ये दिलेल्याच आहेत पहिल्या दिवशी सगळ्या वस्तू. मग जून झालं आणि म्हणून मागच्या जूनमध्येच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हाच प्रश्न केला होता. म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या वस्तू मिळतील. म्हणून आज 13 तारखेला अर्थात खरं म्हणजे 13 ऑगस्टला ही बैठक होती पण ती त्यावेळेला ॲडजंट झाली आणि आज होती. म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर सुद्धा हे अजून आपण बघितलं तरीसुद्धा प्रशासनाची मानसिकता विद्यार्थ्यांना वस्तू मिळवून देण्याची दिसत नाही आहे.